नमस्कार, आपण पाहतात लोकदौंडी न्यूज। लोकदौंडी न्यूजची टीम पुण्याहून अहिल्यानगर मार्गे नेवाशाकडे जात असताना अहिल्यानगरच्या डीएसपी चौकामध्ये वाहतूक पोलीस कर्मचारी व वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक महेश पाटील पाहून एक आश्चर्याचा सुखद धक्का बसला। याचे कारण असे की या अहिल्यानगरच्या डीएसपी चौकामध्ये गेल्या अनेक वर्षापासून लोकदौंडीची टीम पुण्याकडे मुंबईकडे असा प्रवास करत असते, परंतु या ठिकाणी अगदी रात्रीच काय परंतु दिवसाही कधी कुठले अधिकारी दिसले नाहीत। कर्मचारी असतात, परंतु आज या ठिकाणी रात्रीचे 11 वाजले आणि 11 वाजल्यानंतरही या ठिकाणी वाहतूक पोलीस कर्मचारी व वाहतूक पोलीस शाखेचे अधिकारी महेश पाटील यांना पाहून एक आश्चर्याचा सुखद धक्का बसला। महेश पाटील यांना भेटण्याचे कारण असे की तत्कालीन पोलीस निरीक्षक म्हणून महेश पाटील हे नेवाशात काही काळ होते, त्यानंतर ते अहिल्यानगर येथे वाहतूक शाखेमध्ये पोलीस निरीक्षक म्हणून रुजू झाले। पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना पाहून थांबण्याचे कारण असे की महेश पाटील यांची गोरगरिबांना सर्वसामान्यांना त्रास देण्याची कधी भूमिका नसते। अगदी पोलिसातही माणूस असतो हे त्यांनी वेळोवेळी दाखवून दिलेला आहे। नगर शहरामध्ये एक मोठा खड्डा होता आणि नागरिकांना प्रवासाच्या दृष्टीने तो खूप जीवघेणा होता। अशा वेळेस महेश पाटील यांनी काही पोलीस कर्मचारी घेऊन तो खड्डा बुजवला। महेश पाटलांनी पोलिसातही माणूस असतो हे आपल्या कृतीतून प्रत्यक्षात दाखवून दिलेले आहे। आपण त्यांच्याशी संपर्क साधला त्यावेळेस त्यांनी आपले मत व्यक्त केले। लोकदौंडी न्यूज, मी संपादक विकास भागवत। नेवास तालुक्यातून पुण्याला प्रवास करत असताना नेहमीच या डीएसपी चौकातून जाणे येणे होत असते, परंतु या डीएसपी चौकापर्यंत गेल्या अनेक वर्षामध्ये ना वाहतूक कर्मचारी दिसले ना अधिकारी तर विशेष नाही, परंतु वाहतूक कर्मचारी या ठिकाणी कधी दिसले नाही। परंतु आज या ठिकाणी पुण्याहून नेवाशाकडे जात असताना वाहतूक कर्मचारी या ठिकाणी आपली ड्युटी बजावताना दिसले। तसेच त्याचबरोबर पोलीस निरीक्षक महेश पाटीलही या ठिकाणी उपस्थित असून स्वतः अतिशय कर्तव्यदक्षपणे ते आपली ड्युटी बजावताना दिसल्यामुळे एक वेगळ्या प्रकारचा आनंद झाला आणि त्यामुळे थांबून थोडंसं कशा प्रकारे ते आपली ड्युटी कर्तव्य बजावत आहे याचंही आपण छायाचित्रण केलेलं आहे आणि त्यांच्याशी आपण संपर्क साधू की या पाठीमागचं कारण काय, कारण या ठिकाणी कर्मचारी आहेत आणि अधिकारीही आहेत। नमस्कार, मी पोलीस निरीक्षक महेश पाटील। मी या ठिकाणी शहर वाहतूक शाखेमध्ये पोलीस निरीक्षक म्हणून काम करीत आहे। आपले अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मुम्मक्ता सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ॲडिशनल एसपी कुलब्रुमे सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी काम करतो। आपण या डीएसपी चौकामध्ये रात्रपाळीसाठी देखील आम्ही कर्तव्य करत आहोत। आम्ही रात्री 10 पर्यंत हेवी व्हेकल ह्या अहिल्यानगर शहरामध्ये येण्यास मनाई आहे। रात्री 10 नंतर अशा हेवी व्हेकल आतमध्ये येतात आणि हा मुख्य चौक आहे, या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे। त्यामुळं या ठिकाणी आम्ही रात्रपाळीचे नाईट ड्युटीसाठी कर्मचारी नियुक्त केलेले आहेत, कारण रात्रीचे हेवी व्हेकल असतात, त्याचप्रमाणे सकाळी पण लहान मुलांना शाळेत जाण्या येण्यासाठी गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही इथं नाईट शिफ्टमध्ये सुद्धा कर्मचारी नेमलेले आहेत। इथं सिग्नलची पूर्वी वेळ रात्री 9 पर्यंत होती, ती सिग्नलची वेळ आम्ही रात्री 10:30 वाजेपर्यंत केलेली आहे आणि सकाळची पण वेळ ही 8:30ची होती, ती आम्ही 8 वाजेपर्यंत केलेली आहे। अशा प्रकारे वाहतुकीचा थोडा बदल केलेला आहे आणि अपघात यामागचा हाच उद्देश आहे की अपघात होऊ नयेत आणि सर्वसामान्य नागरिकांना पादचाऱ्यांना प्रवास सुखकर व्हावा या उद्देशाने आम्ही पोलीस अधीक्षक सरांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत आहोत। या ते अधिक सांगू इच्छितो की जुलै 2026 मध्ये आम्ही जुलै 2025 पेक्षा जुलै 2026 मध्ये 10,000 ई चलन कारवाया जास्त केलेल्या आहेत आणि त्यामुळं आमची 2025च्या तुलनेने 10,000 ई चलन कारवाया जास्त केलेल्या आहेत। सर्व अहिल्यानगर वासियांना विनंती करतो की अधिकाधिक वाहतूक शाखा नियमांचं पालन करून आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी अशी विनंती आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपल्या भागातील ताज्या घडामोडी व महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी यूट्यूबवरील लोकदौंडी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।